या बातमीचे प्रायोजक आहेत आरमान अत्तर अँड परफ्यूम, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार तसेच प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण MS शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आज शनिवारी कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियम 2013 या कायद्यासंदर्भात जनजागृती शिबिर सोलापूर येथील नियोजन भवन येथे घेण्यात आले. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन उच्च न्यायालय मुंबई तसेच सोलापूरचे पालक न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. या कार्यशाळेत व्यासपीठावर प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष MS शर्मा, सोलापूर पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली काळे, डॉ. नितीन भोंगे, मानसोपचार तज्ञ VM मेडिकल कॉलेज सोलापूर, डॉ. नितीन भोंगे, दिवाणी न्यायाधीश सोलापूर तथा पीठासीन अधिकारी महिला तक्रार निवारण समिती अध्यक्ष SN रत्नकंठवार उपस्थित होते. प्रमुख जिल्हा न्यायाधीश MS शर्मा यांनी समाजात अशा घटना का घडतात याचा मुळाशी जाऊन त्यावर उपाययोजना केल्या तर खऱ्या अर्थाने प्रतिबंध होऊ शकतो असे विचार मांडले. तसेच विविध मान्यवरांनी देखील कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाबाबत प्रतिबंधक कायद्यासंदर्भात मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिवाणी न्यायाधीश श्रीमती मिताली कोटुळे, श्रीमती वर्षा राणी राऊत यांनी केले. आभार प्रदर्शन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव उमेश देवर्षी यांनी केले. सदरच्या कार्यक्रमामध्ये न्यायिक अधिकारी, पोलीस कर्मचारी, विधिज्ञ संघ, जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत, सोलापूर वकील संघाचे अध्यक्ष VP शिंदे, सोलापूर जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक पल्लवी पटणकर, न्यायालयीन कर्मचारी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकार गफूर सौदागर यांनी घेतलेला हा खास आढावा. Males is more important. Why I say so? You know, ours is a society which is always dominated by males. आपली पुरुष सत्ताक पद्धत आहे, आजही आहे. जरी कायद्याने नसली तरी अजूनही मानसिकता ती आहे. संत तुलसीदासांची एक चौपाई आहे, ढोल गवार शूद्र पशु नारी ये सब है ताड़न के अधिकारी. हे लिहिलेलं आहे आपल्या पुराणात. ढोल गवार म्हणजे अशिक्षित, शूद्र, पशु आणि नारी, इनको हमेशा प्रताड़ित करो, इनको मारो पीटो, इनको दबा के रखो. This was the mentality earlier which we can't deny. Sati Pratha, what was that? Is it there today? So we have been inheriting and carrying out this particular, what we say, male chauvinism for generations together, even today. Wife is a very big officer, political top position in bureaucracy or in judiciary. Husband must be something, somewhere, some clerk, but at home he will have his dominance always in his mind, in his head, that I am husband. So this is what the male chauvinism, that particular element in the mind, which ultimately plays everywhere. A male always gets some, what we can say, a pride, or you may say proud, to dominate the fairer sex by looking down that she is fairer to me, irrespective of the fact that she is holding a big place. So what is required is to change the mindset first, and therefore, right from the school days, it should be inculcated in the mind of the boys that you are not superior to the girls, you are all equal. So this is the main thing. N number of legal provisions, N number of judgments, N number of seminars, N number of legal workshops will not have any dent or any positive outcome unless there is a change of mindset. So we have to change the mindset. I also must admit that as a male, and that element is sometimes there in my mind also. That I can't deny, because it's a fact. What has been inherited by generations together in our minds. Dr. Kale also said certain myths. Purush बायकाचे काम करतो. It is looked upon like something that he is doing something different, especially by the women folk. पुरुषांनी रडू नये. पुरुष रडला की तो अरे हा कसला पुरुष बायकासारखा रडतो. It's a most natural phenomena to cry. It doesn't depend whether you are male or female, but this is the myth we carry in our society. कोई आदमी है, आदमी जैसा लंबा चौड़ा, शर्मा जी 6 फुट लंबे रो रहे हैं, क्यों मेरी बदली क्यों किया? अरे रोएंगे, आंखें आना तो कुदरत का काम है. It's जस्ट नेचुरल. Also, it's not that only females have feelings. Male have
I may be wrong, but I say that males are more sensitive to certain aspects than females. The only thing is that they don't cry. Rather, they can't cry. जो पति है ना वो घर में रो सकता है बीवी के सामने, ना अपने घर में अपने माँ बाप के सामने रो सकता है. माँ बाप के सामने रोएगा, अरे तू बीवी का गुलाम है, रोता है, डरता है बीवी से. बीवी के सामने रोएगा तो फिर तो वो जिंदगी भर रोना ही है. So the point is that a male is equally sensitive, a male is equally having those feelings, and he can cry. So let us change the mindset. The point which I would like to drive home is that treat everybody equal. Don't treat that I am superior because I am male and she is female. समोरील सर्व मान्यवर, दिव्याने दिवा लावत गेलं की दिव्यांची दीपमाळ तयार होते. फुलाला फुल जोडत गेलं की फुलांचा फुलहार तयार होतो. आणि माणसाला माणूस जोडत गेलं की माणुसकीत एक सुंदर नातं तयार होतं. आणि हे नातं चिरकाळ टिकण्यासाठी गरजेचं असतं त्या नात्यांप्रती वेळोवेळी कृतज्ञता व्यक्त करणे. त्यामुळे कृतज्ञता व्यक्त करणे ही केवळ औपचारिकता नसून नाते टिकवण्यासाठी आणि फुलवण्यासाठी एक माध्यम आहे. कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात आभार प्रदर्शन करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली आहे. त्यासाठी मी स्वतःच भाग्यवान समजतो. सर्वप्रथम आजच्या शिबिरासाठी आदरणीय न्यायमूर्ती श्री पृथ्वीराज चव्हाण साहेब, न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय तथा पालक न्यायमूर्ती सोलापूर जिल्हा हे आपल्या व्यस्त दिनचर्येतून वेळात वेळ काढून आणि आपली विनंती स्वीकारून या ठिकाणी उपस्थित राहिले आणि नेहमीप्रमाणे आपल्याला उद्बोधन केले आणि आपलं बहुमूल्य मार्गदर्शन दिले. त्याबद्दल मी आदरणीय न्यायमूर्तीचे मनापासून आभार मानतो. ज्यांच्या संकल्पनेतून आणि ज्यांच्या मार्गदर्शनानुसार आजचे हे शिबिर आयोजित केलं ते म्हणजे आदरणीय प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्री मनोज शर्मा साहेब. सर, आजचं शिबिर आयोजित करण्यासाठी आपण जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी मनापासून आपले आभार मानतो. आजचे शिबिर आयोजित करण्यासाठी पोलीस आयुक्त माननीय श्री एम राजकुमार यांचेही बहुमूल्य मार्गदर्शन आम्हाला लाभलं, त्यांचेही मी या प्रसंगी आभार मानतो. आजच्या शिबिरामध्ये पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर श्रीमती एस एन रत्कंडवार जवळवार, माननीय डॉक्टर नितीन भोगे यांनी उपस्थितांना सहज आणि सोप्या भाषेत मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी त्यांचेही मनापासून आभार मानतो. आजच्या शिबिरासाठी सन्माननीय न्यायाधीश, जिल्हा सरकारी वकील, वकील संघाचे अध्यक्ष, पदाधिकारी, सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी, कर्मचारी, जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक, कर्मचारी व उपस्थित राहिले, मी त्यांचेही मनापासून आभार मानतो. आजच्या शिबिरासाठी ॲडव्होकेट साक्षी चव्हाण या आवर्जून उपस्थित राहिल्या, त्यांचंही मनापासून आभार मानतो. आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्या मधुर वाणीतून श्रीमती मिताली कोठुळे, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, आणि श्रीमती वर्षा राऊत, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर यांनी छान सूत्रसंचालन केले, मी त्याचेही मनापासून आभार मानतो. आजचे शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जिल्हा न्यायालयाचे तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी जे परिश्रम घेतले त्यांचेही मी मनापासून आभार मानतो. आणि हे शिबिर यशस्वी करण्यासाठी ज्यांनी प्रत्यक्षरित्या आणि अप्रत्यक्षरित्या मदत केली त्यांचेही मी आभार मानतो. सरतेशेवटी आदरणीय न्यायमूर्तींना मी एक सांगू इच्छितो की आपल्या सूचनेनुसार आम्ही यापुढेही डॉक्टर काळे आणि डॉक्टर भोगे यांची मदत घेतो आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये असे शिबिर आयोजित करतो. आदरणीय न्यायमूर्तींना आम्ही एवढीच विनंती करतो की डीजे सरांच्या पूर्वपरवानगीने आपणही आम्हाला आपला पुन्हा एकदा वेळ द्यावा, जेणेकरून भविष्यामध्ये अशा आम्ही कार्यक्रम आयोजित केलो तर आपणही यावं असं आम्ही आपल्याला विनंती करतो. आणि आदरणीय न्यायमूर्तीच्या परवानगीने आजचं हे शिबिर संपन्न झालं. कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये. सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर, परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम. आजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील. इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, एलबी, फरारी, गुची, अरमानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील. रॅडो, रोलेक्स, अरमानी, एपी, हबलोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध. त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर.